महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने की बड़ी घोषणा। मराठा आरक्षण को लेकर विधानसभा में हुई बड़ी बहस। ओबीसी मुद्दे के ऊपर भी हुई चर्चा। जी हां साथियों, आप देख रहे हैं आवाज इंडिया और मैं हूं हितेश। विधानसभा के इस शीतकालीन विशेष बुलेटिन में आपका स्वागत है। आज बात करेंगे कि विधानसभा में किन किन मुद्दों को लेकर के चर्चा हुई और किन किन मुद्दों को विधानसभा में उठाया गया। महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने पुरानी पेंशन योजना को लेकर के दिया बड़ा वक्तव्य। उन्होंने कहा कि आने वाले समय में जल्द ही इसके ऊपर कोई बड़ा फैसला लिया जाएगा और इसके ऊपर कोई कमेटी गठित कर पुरानी पेंशन योजना को फिर से लागू किया जाएगा। महाराष्ट्र में मराठा आरक्षण को लेकर के विधानसभा में आज चर्चा हुई, जहां पर कई नेताओं ने इसके पक्ष में फैसले लिए, जहां पर ओबीसी के रिजर्वेशन को हाथ न लगाते हुए मराठाओं को संवैधानिक आरक्षण मिलना चाहिए और वह सुप्रीम कोर्ट में भी टिकना चाहिए, इस बात को लेकर के वक्तव्य दिया। समाजवादी पार्टी के विधायक अबू आजमी ने मुस्लिम आरक्षण तथा मराठा आरक्षण को लेकर सदन में अपना वक्तव्य किया। सबसे पहले मेरा ऑब्जेक्शन ये है कि मराठा समाज के साथ साथ मुस्लिम समाज का भी नाम क्यों नहीं लिया जा रहा है। कोई भी कहीं भी मराठा समाज के साथ साथ मुस्लिम का नाम नहीं लिया जा रहा है। हम मराठा समाज के रिजर्वेशन को पूरा का पूरा सपोर्ट करते हैं, हमारा पूरा समर्थन है। लेकिन यही सरकार ने, कांग्रेस और एनसीपी की सरकार ने दोनों को एक साथ पास किया था और कुछ लोग कोर्ट गए थे कि मुसलमानों को रिजर्वेशन धर्म के नाम पर नहीं मिल सकता। तो मैं पूछूं, ये बैठे हुए नेता लोग ये फैसला करेंगे या कोर्ट फैसला करेगा? कोर्ट ने जब कहा कि मुसलमानों को रिजर्वेशन 5% दिया जाए एजुकेशन में, तो मुसलमानों की 50 जातों को, मुसलमान की 50 जातें जो पसमानदा हैं, और आपको बताऊं कि मुसलमान की पसमानदा जात को साइमन कमीशन 1936 में 35% रिजर्वेशन दिया था, 35% रिजर्वेशन। आज़ाद हिंदुस्तान, जब हिंदुस्तान आज़ाद हुआ 1950 को, आदरणीय जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल साहब एक चिट्ठी सिर्फ लिख करके राजेंद्र प्रसाद जी के पास जाकर उन्होंने कहा इस देश में रिजर्वेशन किसी को मिलेगा तो सिर्फ हिंदुओं को मिलेगा और किसी को नहीं मिलेगा, और उन्होंने पास कर दिया उसको। उस दिन से मुसलमानों को रिजर्वेशन खत्म हो गया, क्रिश्चियन का खत्म हो गया और उसके बाद सिख भाइयों का खत्म हुआ। लेकिन सिख भाइयों ने अपने आंदोलन करके ले लिया, आज तक मुसलमानों को रिजर्वेशन नहीं मिला। पार्लियामेंट की कितनी सीटें हैं, असेंबली की कितनी सीटें हैं, कितने छोटे छोटे इलेक्शन की सीटें हैं जहां मुसलमान इलेक्शन लड़ ही नहीं सकता है। मेरी डिमांड है सरकार से कि आप 50%, आप जो है 5% रिजर्वेशन जब तक कानून में बैठता नहीं उस वक्त तक 3 लोगों की कमेटी बनाइए। उस कमेटी को सच्चर कमेटी, रंगनाथ मिश्रा कमेटी, महमूदुर रहमान कमेटी को उनको बोली स्टडी करो, 2 महीना स्टडी करने के बाद जहाँ जहाँ जो पसमानदा मुसलमानों को ज़रूरत है उसको आप पूरा कीजिए, और जब कानून में बैठ जाता है तो 5% रिजर्वेशन अनाउंस कीजिए, दोनों को साथ साथ अनाउंस कीजिए। ये मेरी डिमांड है। हमारा कहना है कि जिस दिन भी डिमांड पूरी होगी, अगर ये कहते हैं 50% रिजर्वेशन है, अब उसके वाला जो आगे दे नहीं सकते, तो जिस तरह से बिहार में 60% रिजर्वेशन था, 15% और बढ़ गया, 75% हो गया, उसी तरह से अगर ज़रूरत पड़े तो यहाँ भी रिजर्वेशन का कोटा बढ़ाइए। 6%, 5% मुसलमानों को दीजिए और 16% मराठा भाइयों को दीजिए, जो कानून में है। अभी मुख्यमंत्री ने कहा है कि 24 दिसंबर तक या जनवरी तक वो फैसला करेंगे, तो आप उसमें मुसलमानों को भी सम्मिलित कीजिएगा। और अगर आपने मुसलमानों को सम्मिलित नहीं किया ना, तो ये देश डेवलप कंट्री नहीं कहा जाएगा। अगर एक आदमी को, हम इस देश के 20% हैं, अगर एक शख्स को ऊपर से काट दिया जाएगा वो मर जाएगा, नीचे से 25-20% काट दिया जाएगा लंगड़ा हो जाएगा, साइड से काट दिया जाएगा लूला हो जाएगा। इस देश को लंगड़ा लूला नहीं बनाना है, इस देश को दुनिया में एक शक्तिशाली देश बनाना है। तो यहाँ रहने वाले तमाम लोगों को जो है उनको सबको समान जो है उनको हक देना चाहिए। नवाब मलिक साहब ने जब कहा कि हम करेंगे, उसके बाद मेरे लक्ष्यवेदी पे नवाब मलिक साहब ने कहा कि हम न तो मराठा को दे सकते न तो मुस्लिम को दे सकते जब तक पार्लियामेंट में अमेंडमेंट नहीं होगा। ये भी उन्हीं का जवाब था। तो मैं उनसे पूछूं कि आप अपने नेता से पूछिए, कांग्रेस से पूछूं, आप लोग लाए क्यों बेवकूफ़ बना रहे लोगों को जब नहीं हो सकता तो? और अगर अब लाए हैं ना तो कोटा बढ़ाइए और लोगों को रिजर्वेशन दीजिए। राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार गढ़ के विधायक रोहित पवार ने एसटी बैंक कर्मचारी तथा जामखेड़ और नीरव मोदी मामले पर सदन में सवाल उठाया। जी कोऑपरेटिव बैंक आहे
त्या बँकेमध्ये 2200 ते 2300 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. गाढविणीचं दूध पिणारे सदावर्ते त्यांचा जो पॅनल निवडून आला त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये तफावत, ज्या पद्धतीने संचालक मंडळ चालायला पाहिजे ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीचे निर्णय या संचालकांनी घेतले. आणि आज जर आपण बघितलं तर एस टी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे. 400पेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत. याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे 22 वर्षाचे युवा यांना MD म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. RBI ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालतात त्यांच्या म्हणण्यानुसार 35 वयाच्या खाली आणि 70 वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती MD म्हणून एखाद्या बँकेवर येऊ शकत नाही. पण सदावर्तेंनी स्वतःच्या नातेवाईकाला बँकच्या MD पदावर बसवलं. अनियमितता ही या बँकेमध्ये झाली असं मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की तिथं जो MD बसवला आहे इल्लिगली त्याला काढण्यात यावं, तिथं प्रशासक बसवण्यात यावा. आणि जर हे पुढच्या 4-5 दिवसामध्ये नाही केलं तर बँक अजून अडचणीत येऊ शकते. पण झालं असं, कदाचित वळसे पाटील साहेबांवर काही सत्तेत असणाऱ्या राजकीय लोकांचा दबाव असावा. खरं तर अध्यक्षांवर सुद्धा दबाव होता की हा प्रश्न घेऊ नये. पण मी अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रश्नावर चर्चा घडवली, दबाव असताना सुद्धा चर्चा घडवली. आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पुढच्या काही दिवसामध्येच कारवाई केली जावी. नाही तर कर्मचाऱ्यांनी कष्टाने ही जी बँक उभी केलेली आहे, हे जे गाढविणीचं दूध पिणारे सदावर्ते आहेत, ज्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं, करोडो रुपयाची फी त्यांच्याकडनं घेतली, त्या बिचारा कर्मचाऱ्यांना याच्या आधीसुद्धा अडचणीत आणलेलं आहे. हे सदावर्ते या बँकेला विकतील म्हणून लवकरात लवकर पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावा असं आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आहे. पण मंत्री महोदयांनी गोल गोल उत्तर तिथं दिलं आहे. याच्यावर आम्ही अभ्यास करू, चर्चा करू. पण ह्या अभ्यास आणि चर्चेमध्ये जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये अख्खी बँक ही अडचणीत येऊ शकते. त्यामुळे परत एकदा तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन ही बँक आपल्याला वाचवायची आहे. आणि जर बँक अडचणीत आली तर मग सरकारने त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन जो काही नुकसान होणार आहे ते सरकारने भरून काढावं असं आम्ही या सरकारला सांगतो. नीरव मोदींनी जेव्हा जमीन विकत घेतली तेव्हा राम शिंदेच तिथले आमदार होते. राम शिंदेंच्याच काळामध्ये नीरव मोदींनी तिथं जमीन घेतली. त्यानंतर नीरव मोदी गायब झाले, ते कुठे आहेत कोणाला माहीत नाही. आता राम शिंदेंनी त्यांना लपवलं असेल तर सांगावं. आता ह्याच्यामध्ये कारण त्यांचा संपर्क असल्याशिवाय तो जमीन तिथं घेणार नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी जमीन नीरव मोदीची आहे ती या सर्वेमध्ये नाही, ती ईडीकडे आहे. ईडी कोणाकडे आहे? BJPकडे आहे. ईडी कोणाचं ऐकतं? BJPचं ऐकतं. आता आमचं जर ते ऐकणार नाही त्यामुळे ती जमीन घ्यावी हे आम्ही सांगू शकत नाही. त्याच्यावर जो चार्ज आहे तो ईडीचा चार्ज आहे. त्यामुळे ही जी MIDCची जमीन आहे त्याच्यामध्ये नीरव मोदीची जमीन नाही. उलट ईडीला आम्ही विनंती करतो, जी नीरव मोदीची जमीन तुम्ही घेतली आहे ती MIDCला फुकट तुम्ही द्यावी, MIDCला ती घ्यावी आणि तिथं MIDC अतिरिक्त बांधावी. म्हणजे 1100 एकरासाठी आम्ही लढतोय आणि ही नीरव मोदीची जी ईडीकडे जमीन आहे ती MIDCला घेऊन अजून 100-200 एकर जमीन जर MIDCमध्ये वाढत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये नीरव मोदीची कुठेही जमीन नाही. उलट जर सातत्याने तुम्ही बघितलं करवळा कोणाला लागला आहे तो राम शिंदेला लागलेला आहे. कारण जर ईडीकडे असणारी जमीन जर आपण घेतली तर त्याचा फायदा कदाचित नीरव मोदीला होईल असं राम शिंदेंना वाटत असावं. म्हणून ते सारखं मोदीचं नाव घेत आहेत. त्यांना कुणीतरी स्पष्ट करावं, नीरव मोदी हे वेगळे आणि नरेंद्र मोदी हे वेगळे. कदाचित मोदी हे काय सेम असल्यामुळे हे मोदीचं उदो करण्याच्या नादामध्ये आपल्या कर्जत जामखेडचं नुकसान नक्कीच हे राम शिंदे करत आहेत असं आम्हाला सगळ्यांना नमूद करायचं. विधायक प्रवीण दरेकर और विधायक निरंजन डावखरे इन्होंने आदिवासियों के ईसाई और मुस्लिम धर्मांतरण को मुद्दा बनाकर सदन में इस बात को लेकर के चर्चा की. राज्यातील जे आदिवासी आपल्या धर्माचा त्याग करून ईसाई किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतायत आणि त्या योजनांचा लाभ घेत आहेत, अशांना त्या ठिकाणी या समुदायाला
डिलिस्टिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आणि निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी केली आणि राज्याचे मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा जे आदिवासी अशा प्रकारे प्रलोभनं देऊन जबरदस्तीनं आमिष दाखवून धर्मांतरित केले जातात त्यांना त्या ठिकाणी डिलिस्टिंग करून लाभापासून वंचित करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याकरिता संदर्भही आम्ही त्या ठिकाणी दिला की भारतीय अधिनियम 135 अंतर्गत या ठिकाणी जी ईसायांची परिभाषा आहे त्याच्यामध्ये भारतीय ईसाई जो होईल, जो ईसाई पंथ को मानता है और यूरोपीय या एंग्लो इंडियन न हो, इसके अनुसार अनुसूचित जनजाति से सब एक व्यक्ति ईसाई धर्म में धर्मांतरित हो जाता है, स्वाभाविक रूप से वह व्यक्ति भारतीय ईसाई श्रेणी में आएगा, अंत उसको किसी भी प्रकार की आरक्षण की सुविधा देना असंवैधानिक माना जाएगा। यह भी मैं दाखला दिया आणि त्या ठिकाणी राज्याच्या उपसभापतींनी मंत्री महोदयांना या विषयामध्ये लक्ष घालण्याचा सांगितलं। कपिल पाटील यांनी याला राजकीय विषय करण्याचा प्रयत्न केला। संविधानाच्या त्या ठिकाणी उल्लेख करत जो विषयच आम्ही मांडला नव्हता तो विषय त्या ठिकाणी करून वातावरणात गदारोळ करण्याचा प्रयत्न केला। त्यावरही अत्यंत स्पष्ट असं रुलिंग उपसभापतींनी त्या ठिकाणी दिलं आणि आमची मागणी ही त्या जातीचा लाभ कोणी खेचू नये यासाठी होती आणि सरकारनं एक समिती नेमून, सर्वच पक्षीय समिती नेमून अशा प्रकारचं डिलिस्टिंग करण्याची मानसिकता असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं। आमचे सदस्य निरंजन डावखरे साहेब यांनी त्या ठिकाणी बिरसा मुंडांचा संदर्भ दिला, त्यांचा याला विरोध होता। त्याचबरोबर रूढी परंपरा या ज्या आदिवासी समाजाच्या आहेत त्याचाही उल्लेख सन्माननीय निरंजन डावखरे साहेबांनी या ठिकाणी केला आणि आज त्यांच्या पुढाकारानं आम्ही लक्षवेधी या ठिकाणी मांडले आणि आम्हाला आदिवासी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टीनं आज एक महत्त्वाचा असा त्या ठिकाणी विषय झाला, हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं। जंगल आणि जल संवर्धनाच्या संदर्भातलं त्या दृष्टिकोनाने या समाजाला जे आरक्षण दिलेलं गेलेलं आहे ते त्या समाजाला आलं पाहिजे आणि ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती किंवा व्यक्ती समूह वेगळ्या धर्मात जात असेल त्यावेळेस तो या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो आणि त्याचबरोबर त्यांनी त्या आरक्षणाचाही त्याग केला पाहिजे। हा आरक्षण त्या समाजाच्या लोकांना जे ह्या चाली रूढी परंपरा जपतात आणि जल आणि जंगल संवर्धनाच्या याच्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं या दृष्टिकोनाने हे आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि या समाजाला, या लोकांनाच हे आरक्षण भेटलं पाहिजे अशी मागणी आम्ही सभागृहात केली आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी या समाजाचा त्याग केलेला आहे किंवा जाती परंपरा त्यांनी दुसऱ्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये त्यांचं डिलिस्टिंग करावं ही मागणी आजच्या लक्षवेधीच्या माध्यमाने आम्ही सगळ्या सदस्यांनी केलेली आहे आणि निश्चितपणे सरकार याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास आम्हाला आहे। त्याचबरोबर ITI कौशल्य विकास खात्यामध्ये अशा बऱ्याचशा नजीकच्या काळामध्येच भरती झाली आणि बऱ्याचशा उमेदवारांनी या संदर्भातली ज्या माहिती दिल्या त्या दृष्टिकोनाने अनुसूचित जमातीच्या मुलांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना योग्य तो न्याय भेटावा ही मागणी आम्ही सगळ्या सदस्यांनी केलेली। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट के विधायक जितेंद्र आव्हाड ने ओबीसी आरक्षण को लेकर सदन में इस मामले के ऊपर चर्चा की। तमाम ओबीसीचे नेते होते आहेत। खरं ओबीसीचं युद्ध कोणी पेटवलं तर त्याचं श्रेय माननीय गोपीनाथ मुंडे आणि माननीय छगन भुजबळ यांनाच द्यावं। पण मंत्रिमंडळात असताना बाहेर येऊन वेगळं विधान करायचं आणि मंत्रिमंडळात काही बोलायचंच नाही आणि बोलले तरी त्यांचं कोण ऐकत नाही अशी स्थिती ते स्वतःच कबूल करतायत की आम्हाला पैसे मिळत नाही ओबीसीला, आमच्या ज्या काही संस्था आहेत त्याला पैसे मिळत नाहीत। हे सगळं तुम्ही बोलत असताना कॅबिनेटमध्ये तुमची चालत नाही अशी सिद्ध होत आहे।
आणि मग जर कॅबिनेटमध्ये मांडणारे मुद्दे तुम्ही रस्त्यावर येऊन मांडणार असाल आणि त्याच्यातनं वाद निर्माण होणार असेल, जरंगे हा पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आहे, तो काय तुमच्यासारखा प्रगल्भ नेता नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर घसरणं हा तुम्ही स्वतःचा मोठेपणा कमी करताय. हे मान्य आहे की तो चुकीचं बोलतो, तो काही बोलतो, शिव्या देतो. अहो पण तो ॲक्टिव्हिस्ट आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. तुम्ही या सत्तेत आहात, तुम्हाला सत्तेची समज असली पाहिजे. आणि जर तुमचं कॅबिनेटमधलं ऐकलं जात नसेल, राजीनामा. या देशाचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेव्हा मुंबई महाराष्ट्राला द्यावी ही मागणी मान्य होत नव्हती, तेव्हा एका माणसाने राजीनामा फेकला होता. त्या माणसाचं नाव CD देशमुख. असं काय घडत नाही महाराष्ट्रामध्ये? हे भांडण लावण्याचे उद्योग कशासाठी? 24 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकणार आहेत का? ओबीसीचं आरक्षण कमी होऊ शकतं का? मग हे सगळं होणारच नाही तर भांडण कशाला लावतात? आता एक नवीन भांडण महाराष्ट्रात सुरू होईल. शेड्यूल कास्टमध्ये वर्गवारी करण्यात येणार आहे. वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5. म्हणजे परत शेड्यूल कास्टमध्ये 1 विरुद्ध 1, 1 विरुद्ध 1 विरुद्ध 1. म्हणजे हे जे सरकार आहे हे जाती जातीमध्ये भांडण कसं लागेल याचाच प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की ही मनूची अवलाद आहे. हे मागासवर्गीयांना शांतपणाने जीवन जगू देणार नाहीत. ओबीसी कोण आहेत? शूद्र आहेत. का त्यांना घाबरून ठेवता? काय नाही, सरकार इथनं जाहीर करत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. आमच्यातला एकही जण म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका, द्या. पण जा मोदी साहेबांकडे आग्रह धरा आणि घेऊन या. त्याच्यातली एकही गोष्ट करायची नाही आणि आपलं चालूच ठेवायचं. तिथे मंगल प्रभात लोढा, ज्याला महाराष्ट्राविषयी काही माहिती नाही, कधी एकाही आदिवासी पाड्यावर गेला नसेल, तो सांगतो की आदिवासींनी कन्वर्जन केलं म्हणजे एखादा वेगळा धर्म स्वीकारला तर आम्ही त्याला आरक्षण देणार नाही. तो दुसरा धर्म का स्वीकारतो हे तर विचार त्याला. या समाजामध्ये त्याला वाटत असलेली असुरक्षितता तर दूर करा. त्याच्याशी होत असलेला भेदभाव तो तर दूर करा. धनदानगे त्याच्या जमिनी खात आहेत त्या तर दूर करा. त्याला भिकेला लावतायत ते तर थांबवा. आणि तुम्ही काहीच करणार नाही. आणि त्यांनी ह्याच्यासाठी जर धर्मांतरण केलं तरी तुमची चूक आहे, त्याची नाही. आणि मग त्याला धमकी देता काय तुझं आरक्षण काढून घेऊन? हा जो मनुस्मृतीने घालून दिलेला वर्णवर्चस्ववाद आहे तो या गव्हर्नमेंटमध्ये दिसतोय. आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये अडकलेल्या कुठल्याही जातीला मदत करायची नाहीये. त्यांना अस्वस्थ करून सोडायचं आहे. हेच या गव्हर्नमेंटचं एकमेव उद्देश आहे. साथियों, आज के शीतकालीन सत्र के इस विशेष बुलेटिन में आज के लिए बस इतना ही। आप इस बारे में क्या सोचते हैं? मराठा आरक्षण को लेकर के आपकी क्या प्रतिक्रिया है? और सरकार जिन नीतियों को बना रही है उसके लिए आप क्या सोचते हैं? कमेंट करके अपनी प्रतिक्रिया ज़रूर दें। बने रहे आवाज़ इंडिया के साथ में। तब तक के लिए धन्यवाद।